ओल्या फणसाच्या गऱ्याची भाजी तर आपण बनवतोच, पण सुक्या फणसाच्या गऱ्याची भाजी कशी बनवायची ते आज आपण पाहूया, तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। सुकवलेल्या फणसाच्या गऱ्याची भाजी आज आपण बनवणार आहोत। त्यासाठी इथे मी सुकवलेले गरे घेतलेत। हे गरे सुकवण्यासाठी मी आधी गरे काढून त्याचे बी वगैरे सेपरेट करून त्याच्यानंतर त्याचे असे काप हे केलेत, बारीक बारीक असे फोडी केल्यात आणि त्या मिठाच्या पाण्यामध्ये दाबून 2-3 दिवस उन्हामध्ये वाळवल्यात आणि हे आपण कधी पण नंतर मग भाजी याची खाऊ शकतो। तर सुकवले फणसाचे गरे हे स्वच्छ 2-3दा धुवून मी हे अर्धा तास असे भिजत घालून ठेवलेत। हे चांगले व्यवस्थित भिजले गेलेत। फणसाची भाजी बनवण्यासाठी सर्वात आधी मी पाणी उकळत ठेवले। पाणी व्यवस्थित उकळल्याच्या नंतर त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद, इथे मी बिया व्यवस्थित अशा सोलून त्याचं वरची सगळी साल काढून घेतले। हे मस्त हे बिया ज्या असतात फणसाच्या ह्या आपण टेचायच्या आणि त्याच्यानंतर पटकन त्याची साल निघते। अशा पाण्यामध्ये भिजशा घातल्या होत्या, नाहीतर त्या कोरड्या पडतात। आता आपण त्या उकळत्या पाण्यामध्ये घालूयात आणि बियांना एक वाफ आणूयात। 5 मिनिटं जरा थोड्याशा उकडून द्यायच्या, कारण का बिया शिजायला जड असतात, गरे पटकन शिजले जातात, म्हणून 5 मिनिटं आपण त्यांना एक वाफ आणूयात। 5-1 मिनिटानंतर त्याच्यामध्ये हे गरे जे आपण भिजवले होते आणि स्वच्छ धुवून घेतले ते त्याच्यामध्ये घालूयात। गरे घालून झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये चवीपुरते मीठ आणि हे सर्व एकत्र परतून घ्यायचं। व्यवस्थित असं परतून झाल्यानंतर झाकण मारून 5-1 मिनिटं शिजू द्यायचं, म्हणजे त्यातलं सगळं पाणी आटवायचं। आता इथे पाहू शकता की आपलं भाजीतलं पाणी व्यवस्थित असं पूर्ण त्याच्यामध्ये आटलं गेलंय आणि फणसाचे गरे सुद्धा व्यवस्थित शिजले गेले, त्यानुसार बी सुद्धा व्यवस्थित अशी शिजली गेले। पाणी पूर्णपणे भाजीमध्ये आटल्याच्या नंतर आपण त्याच्यामध्ये किसलेलं ओलं खोबरं घालायचंय। खोबरं घालताना ओलं थोडं जास्तच घालायचं, म्हणजे त्या भाजीला चव खूप छान येते। आता आपण हे सगळं व्यवस्थित असं परतून घेऊयात। भाजी व्यवस्थित परतून झाल्यानंतर आपण त्याला झाकण मारून त्याला आपण जी फोडणी देणार आहे त्याची तयारी करूयात। आता फोडणी देण्यासाठी आपण इथे 2 चमचे एवढे तेल घालूयात। तेल थोडं जास्तच घालायचं भाजीमध्ये, कारण का भाजी आपली सुकी आहे ना फणसाची। तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा चमचा राई व्यवस्थित तडतडल्याच्या नंतर अर्धा चमचा जिरं, राई आणि जिरं व्यवस्थित तडतडल्यावरती त्याच्यामध्ये अर्धा चमचा एवढं हिंग घालायचं। हिंग थोडं जास्तच घालायचं। इथे मी 10 ते 12 लसूण पाकळ्या व्यवस्थित सोलून टेचून घेतल्या, त्या सुद्धा घालायच्या आणि थोड्याशा लालसर होऊन द्यायच्या। त्यानंतर थोडं कढीपत्त्याची पानं आणि इथे 7 ते 8 मी सुक्या मिरच्या कापून घेतल्यात, त्या घालायच्या। आता ही आपली फणसाच्या भाजीसाठी जी आपल्याला फोडणी हवी ती तयार झाले, ते आपण आता भाजीमध्ये घालून घेऊयात। भाजी गरम असताना त्याच्यामध्ये फोडणी घालून घ्यायचे आणि वरून झाकण मारायचं पटकन आणि 1 मिनिटभर झाकण काढायचं नाही, म्हणजे त्याच्यामध्ये आतमध्येच त्याचा जो फ्लेवर असतो तो व्यवस्थित भाजीमध्ये उतरणार फोडणीचा। आता ही फोडणी व्यवस्थित आपण परतून घेऊयात भाजीमध्ये आणि थोडीशी भाजी आपण फोडणीच्या याच्या भांड्यामध्ये घालून ती फोडणी सुद्धा भाजीमध्ये घालून घेऊयात। अशा प्रकारे जर भाजी बनवली असा भाजी आपली खूप सुंदर बनते आणि पटकन सुद्धा होते। आता ही आपली भाजी तयार झाली आहे। सुकवलेल्या फणसाच्या गऱ्याची भाजी ही माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।